नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता काव्या सगळ्या गोष्टींचा विचार करते आणि पार्थला म्हणते म्हणजे नंदिनीताई खोटी प्रेग्नेन्सी घेऊन वावरतेय. तर आता पार्थ काव्याला म्हणतो म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का की नंदिनी खोटं पोट घेऊन वावरतायत. तर आता काव्य म्हणू लागते आता तर तुम्ही हाईटच करताय हा पार्थ, असं कोणी का करेल, कोण वागेल असं. तर आता पार्थ काव्याला म्हणतो मी फक्त तुमच्या मनातील शक्यता बोलून दाखवतोय. हे बघा तुम्हाला कळत नाहीये की तुम्हाला नक्की कसला संशय आला आहे. हे बघा अगोदर तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करा, ठरवा आणि मग. तर त्याचवेळी आता काव्याला नंदिनीचा आवाज येतो. नंदिनी म्हणत असते काय करताय, सोडा ना, मला आईस्क्रीम खायचं आहे. आता नंदिनीचा आवाज येतात. इथे पार्थ आणि काव्य बाहेर येत असतात. तर ठरल्याप्रमाणे यांचा प्लॅन चालू असतो. आता जीवा नंदिनीला म्हणतो अगं असं काय करतेयस. नंदिनी म्हणते मला सोडा प्लीज, मला आईस्क्रीम खाऊ द्यात. नंदिनी जीवाला म्हणते अहो मला डोहाळे लागले आहेत ना. तर आता जीवा म्हणू लागतो अगं असं काय करतेयस, रात्रीचं गार खाल्ल्यानंतर तुलाच त्रास होईल, कळतंय का तुला. तर त्याचवेळी पार्थ आणि काव्या त्या ठिकाणी येतात. जीवा म्हणतो दादा अरे बघ ना, ऐकतच नाहीये. तर पार्थ म्हणतो म्हणजे तुझ्या बायकोला सुद्धा बर्फ खायचे डोहाळे लागले आहेत. तर जीवा म्हणतो नाही रे, आईस्क्रीम खायचे डोहाळे लागले आहेत. तर मानिनीताई म्हणतात वा वा. तर जीवा आता पार्थला म्हणतो एक मिनिट, मला एक सांग तुझ्या बायकोला म्हणजे. तर आता पार्थ म्हणतो अरे माझ्या बायकोला सुद्धा डोहाळे लागले आहेत आणि ते सुद्धा रात्री 2-1 वाजता उठून बर्फ खायचे डोहाळे. अरे बाबा एवढंच काय, तर पहिला पाऊस पडला त्यावेळी माती खायचे डोहाळे लागले होते. तर मानिनीताई म्हणतात हो अरे. तर त्यावेळी नंदिनी हसू लागते. तर जीवा म्हणतो काय गई काय, आणि मला सांग दादा तू आणून दिलीस. तर पार्थ म्हणतो हो, खड्डा खणून आणून दिली. आता जीवा काव्याला म्हणतो काय गई काव्या, खरंच तुझं तर काही खरंच नाही, पण आता मलाही आता माझ्या बायकोचे डोहाळे पुरवावेच लागतील, आता मलाही आईस्क्रीम ऑर्डर करावंच लागेल. तर आता जीवा नंदिनीला विचारतो की कोकोनट आईस्क्रीम चालेल का. तर नंदिनी म्हणते हो चालेल, अहो आता पटकन करा ना ऑर्डर. तर आता जीवा म्हणतो अगं ॲप तरी खोलू देत, केवढी घाई झाली आहे तुला. असं म्हणत आता जीवा प्रत्येकाला विचारत असतो की कोणी आईस्क्रीम खाणार का. आता सगळ्यांसाठी जीवा आईस्क्रीम ऑर्डर करतो आणि नंदिनीकडे पाहतो. नंदिनी म्हणते काय. तर जीवा म्हणतो 7 मिनिटं दाखवत आहेत, थांबशील ना. तर आता नंदिनी म्हणते हो, आता काय थांबावंच लागणार. तर त्यानंतर जीवा पार्थला म्हणतो बरं पार्थ दादा तुला सॅल्यूट हा. अरे कसे काय तू तुझ्या बायकोचे डोहाळे सांभाळतोस कोणास ठाऊक, मला पण शिकव जरा. असं म्हणत आता जीवा आणि नंदिनी काव्याचा विश्वास संपादन करण्याचा आणि काव्याच्या मनातील संशय दूर करण्याचा प्रयत्न करत असतात. तर पार्थ आता जीवाला म्हणतो काय सांगू, आईची महती, आईचा त्याग, आईचं मातृत्व यावर कविता लिहिल्या जातात, त्यांच्यावर सिनेमा बनवला जातो. पण बाबांचं काय, बाबांवर कोणी कधी कुठून काय करतात याच्याबद्दल कोणीही सिनेमा बनवत नाहीये. तर मानिनीताई म्हणतात मग आता तुम्ही बनवा एखादा सिनेमा, मला बाबा व्हायचंय असं काहीतरी, चालेल का. तर पार्थ म्हणतो हो ओके चालेल. तर इकडे काव्याचा लक्ष मात्र नंदिनीकडे असतो. नंदिनीच्या लक्षात येतं की काव्य आपल्याकडे पाहते आणि म्हणूनच नंदिनी आता काव्याच्या समोर जाऊन उभी राहते आणि म्हणते काव्य अगं ही मुलं आपल्याला किती त्रास देत आहेत ग, माझं बाळ मला किती त्रास देत आहे, तू जरा ओरड बरं, मावशी आहेस ना तू, मावशी म्हणून ओरड बरं बाळाला, बाळाला सांग की आईला अजिबात त्रास देऊ नकोस. असं म्हणत आता नंदिनी काव्याचा हात हातात घेते आणि तिचा हात आपल्या पोटाशी घेऊन येते आणि आता काव्याला विश्वास बसावा यासाठी नंदिनी तिचा हात आपल्या पोटाला लावते. आता ज्यावेळी काव्य नंदिनीच्या पोटाला स्पर्श करते त्यावेळी ती नंदिनीकडे पाहत असते. इथे मात्र जीवा शांत असतो, कारण जीवाला वाटत असतं की आता तरी काव्याचा विश्वास बसेल की हो नंदिनी प्रेग्नेंट आहे. आता जीवा नंदिनीला सावकाशपणे रूममध्ये घेऊन येतो आणि म्हणतो ये सावकाश, आणि त्यानंतर तो रूम बंद करतो, दरवाजा बंद करतो आणि नंदिनीला म्हणतो नंदिनी अगं तू वेडी आहेस का, तू असा काव्याला तुझ्या पोटाला स्पर्श करायला का दिलास. या सगळ्यामुळे जर काही कळलं असतं तर नंदिनी म्हणते नसतं कळलं असतं, कारण मी ठरवलं होतं की आता ही स्टेप उचलावीच लागेल, कारण जर मी असं काही केलं नाही तर मग काव्याचा विश्वास कसा जिंकणार, काव्याचा विश्वास बसावा यासाठी मला ही सगळं काही करावं लागले जीवा. आता नंदिनीला खूप वाईट वाटत असतं. नंदिनी म्हणते आज तर काव्याच काय, पार्थ आणि आईची सुद्धा मी मोठी फसवणूक केली आहे, आईंच्या डोळ्यात बघून मी खोटं बोलली आहे. आता नंदिनीला ते सर्व क्षण आठवतात ज्यावेळी काव्याने नंदिनीच्या पोटाला स्पर्श केलेला असतो.
त्यावेळी काव्या नंदिनीच्या बाळाला म्हणालेली असते, बाळा आईला जास्त त्रास देऊ नकोस नाहीतर गाठ मावशीशी आहे, कळलं ना. तर त्यानंतर आता काव्या नंदिनीला म्हणते, काय करणार ताई, आपली मुलं जरा आगाऊच झाली आहेत ना. असं म्हणत काव्या पार्थ आणि जीवाकडे पाहते आणि म्हणते, त्यांच्या बाबांवर गेली आहेत बहुतेक. आता जीवा आणि पार्थ हसू लागतात. मानिनीताई सुद्धा खूप आनंदात असतात. तर मानिनीताई नंदिनी आणि काव्याला म्हणतात, तुमची बाळं नक्की कोणावर गेली आहेत, आईवर की बाबांवर, हे कळेलच आपल्याला, थोड्याच महिन्यात कळेल. जा आता आराम करा. तर जीवा म्हणतो, हो पण ते. तर मानिनीताई म्हणतात, हो तुझं आईस्क्रीम आलं की मी वर पाठवते, जा आता आराम करा. असं म्हणताच आता जीवा नंदिनीला घेऊन रूमच्या दिशेने निघून जातो. आता काव्याचा लक्ष नंदिनी आणि जीवाकडे असतो. तर जीवा नंदिनीला सांभाळून घेऊन जात असतो. त्यावेळी नंदिनी आता जीवाला म्हणते, चुकूनही मागे वळू नका, मागे पाहू नका, कारण काव्य आपल्याला ऑब्झर्व करते, तिचं आपल्याकडे लक्ष आहे. आता काव्याचा विश्वास बसावा यासाठी जीवा नंदिनीला म्हणतो, सावकाश सावकाश अलगद पाय टाकायचे. असं म्हणत तो तिला रूममध्ये घेऊन जातो. आता मात्र नंदिनीला अश्रू अनावर होतात, कारण एवढं मोठं सत्य तिने घरच्यांपासून लपवलेलं असतं. जी मुलगी आत्तापर्यंत खोटं सहन करू शकत नसते, तिलाच खोटं बोलायची वेळ आलेली असते आणि तिला सहन होत नसतं. आता जीवाला आर्याचा फोन आलेला असतो. जीवा म्हणतो, आर्याचा फोन आहे, स्पीकरवर ठेवतो. असं म्हणत जीवा फोन स्पीकरवर ठेवतो. आर्या म्हणते, हॅलो हॅलो, काय झालंय, सगळं काही ठीक आहे ना, हॉस्पिटलमध्ये नक्की काय घडलंय. तर जीवा म्हणतो, नाही काहीही घडलं नाहीये, तू टेन्शन घेऊ नकोस, काव्याला संशय वगैरे आलेला नाहीये. नंदिनीने सगळ्या गोष्टी काही सावरून घेतल्यात. तर आता आर्या म्हणते, थँक गॉड, मी तर घाबरूनच गेले होते, पण आता त्या सगळ्या गोष्टी विसरा, कारण उद्या आपल्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. उद्या एम्ब्रिओ ट्रान्सफर प्रोसेस आहे. ते मात्र नंदिनी खूप रडत असते. नंदिनीच्या डोळ्यातील अश्रू पाहून जीवालाही खूप वाईट वाटतं. जीवाही शांतच होतो. आर्या म्हणते, हॅलो आहेस ना. तर आता जीवा म्हणतो, हो अगं मी कुठे जाणार आहे, बरं आपण उद्या भेटल्यावर बोलूच, तोपर्यंत तू सुद्धा आराम कर आणि हो काळजी करू नकोस. आर्या म्हणते, हो. असं म्हणत आर्या फोन ठेवते. तर इथे जीवा नंदिनीला सावरतो आणि म्हणतो, नंदिनी प्लीज प्लीज शांत हो, तू स्वतःला सावर आणि स्वतःच्या मनात एकच विचार करत राहा की हो सगळं काही नीट होणार आहे, सगळं काही व्यवस्थित आहे. नंदिनी म्हणते, दुसरा कुठला पर्यायच नाही आहे माझ्याकडे, मी आता तुम्ही सांगताय तसंच करते, म्हणत राहते की सगळं काही ठीक होणार आहे, आपण काही चुकीचं करत नाही आहोत. परंतु मनात मात्र खंत असतेच की आपण सगळ्यांशी खोटं बोलतोय. आता नंदिनी काही न बोलता झोपण्यासाठी निघून जाते. जीवा थांबवण्याचा, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु नंदिनी काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नसते. तर त्याचवेळी जीवाला मानिनीताईंचा फोन येतो. तर जीवा म्हणतो, आई. असं म्हणत आता जीवा फोन उचलतो आणि म्हणतो, बोल आई. तर मानिनीताई म्हणतात, आईस्क्रीम आले अरे. तर मानिनीताईंना जीवा म्हणतो, आई अगं आईस्क्रीम, अगं जिला डोहाळे लागले आहेत, आईस्क्रीम आईस्क्रीम असं करत होती, तीच दमून झोपून गेली आहे गं, त्यामुळे काम कर ना, तू ते आईस्क्रीम फ्रीझरमध्ये टाकून ठेव, ती उद्या खाईल ना. असं म्हणत आता जीवा फोन ठेवतो. परंतु नंदिनीची ही परिस्थिती पाहून जीवाला खूप वाईट वाटत असतं, जीवालाही त्रास होत असतो. तर दुसरीकडे पार्थ काव्याला म्हणतो, तुम्हा बायकांचे डोहाळे पुरवण्यासाठी आम्हाला काय काय करावं लागेल ना, काहीच कळत नाहीये, कारण तुम्हा बायकांना कशाचे डोहाळे लागतील हे काहीच सांगता येत नाही. परंतु काव्या मात्र विचारातच असते, ती त्याच गोष्टीचा विचार करत असते. आता पार्थ काव्याचा हात हातात घेतो आणि म्हणतो, आता कसला विचार करताय, नंदिनीने तुम्हाला पोटाला स्पर्श करू दिलं ना. तर काव्या म्हणते, ते आत्ता नंदिनीताईने तिच्या पोटाला स्पर्श मला करू दिलाय, माझा हात तिने तिच्या पोटावर ठेवलाय, पण अगोदर तर तिने 2दा माझा हात अडवला आहे, तिने मला थांबवलं आहे. हॉस्पिटलमध्ये तिने मला हात का ठेवू दिला नाही, आत्ता का, आता फक्त मला बरं वाटावं म्हणून. तर पार्थ आता काव्याला विचारतो, काव्या नंदिनीवरचा संशय अजून गेलाच नाहीये का तुमच्या मनातून. तर दुसरीकडे नंदिनी, तिची झोप मात्र उडालेली असते. नंदिनी विचार करत म्हणते, आज मी काव्याची शपथ घेतली, तिला माझ्या पोटावर हात ठेवू दिला, तिने माझ्या पोटाला स्पर्शही केला, म्हणजे आता तिचा संशय मिटला असेल आणि आता ती शांत झोपली असेल. पण कुठे, काव्याची ही झोप उडालेली असते, काव्यालाही काही झोप लागत नसते. आता काव्यालाही ते सर्व क्षण आठवत असतात. त्या लिस्टमध्ये असणारं नंदिनी देशमुख हे नाव आणि त्या नंबरवर फोन केल्यावर नंदिनीताईचं समोर असणं, तिच्या मोबाईलची रिंग वाजणं. तर त्यानंतर काव्याने नंदिनीच्या पोटाला स्पर्श करायला जातेवेळी नंदिनीने तिला थांबवणं, तिचा हात पकडणं आणि तिला हात लावण्यापासून दूर करणं. तर नंदिनीने काव्याची घेतलेली ती शपथ की हो IIP रोडवर
अपघातात माझं मिसकॅरेज झालेलं नाही, मी माझं बाळ गमावलं नाही आहे, त्या रोडवर माझं मिसकॅरेज खरंच झालं नाही. तर आता घरी असताना काव्याला स्वतःहूनच नंदिनीने तिच्या पोटाला स्पर्श करू देणं, या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात. नंदिनीला आता आर्याचं बोलणं आठवतं की तुमच्या बाळाला जन्म द्यायला मी तयार आहे, मला तुमची सरोगेट मदर व्हायला खरंच आवडेल. आता नंदिनीच्या डोक्यातही तेच विचार चालू असतात आणि काव्याच्या डोक्यातही तेच विचार. दोघांचीही झोप उडालेली असते. काव्या विचार करत म्हणते, ताई तू नक्की माझ्यापासून काय लपवतेस? तर दुसरीकडे नंदिनी विचार करत म्हणते, काव्या मी अजून किती दिवस तुझ्यापासून ही गोष्ट लपवणार आहे, किती दिवस शक्य होणार आहे? दोघेही फक्त एकमेकींचा विचार करत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं वसुवत्या रूम साफ करत असतात आणि त्यावेळी जे काही सामान मिळेल त्यावेळी ते एका पिशवीत भरतात आणि म्हणू लागतात, हे सगळं सामान ना अडगळीच्या खोलीत नेऊन टाकायला हवं. असं म्हणत जे सामान नको आहे ते अडगळीच्या खोलीत नेण्यासाठी ते भरत असतात. आणि त्याचवेळी त्या ठिकाणी विजय येतो. विजय वसुवत्यांना प्रश्न करत म्हणतो, माझा चार्जर तुम्ही घेतला आहे का? माझा चार्जर कुठे आहे? मला कुठेच मिळत नाही आहे. तर वसुवत्या म्हणतात, हो मी घेतला आहे. त्याचं काय झालं, काव्याची चोरउटी होती ना, त्या दिवशी माझ्या चार्जरची केबल खराब झाली म्हणून मी तुमचा चार्जर घेतला होता. तर आता विजय म्हणतो, घेतला ना, मग तो देणार कधी? तर वसुवत्या म्हणतात, हो देणार, पण एवढं का चिडायला झालंय? तर विजय म्हणतो, घेतलेली वस्तू परत द्यायची असते हे माहीत आहे ना? वसुवत्या म्हणतात, हो देते. असं म्हणत वसुवत्या आता विजयच्या हाती तो चार्जर देतात. आता विजय तिथून निघून जाणार. तर आता वसुवत्या म्हणतात, एक मिनिट, काय झालंय विजयराव नक्की? अहो एवढं चिडायला काय झालंय? म्हणजे मी बघतेय जेव्हापासून नंदिनीचं ॲक्सिडेंट झालंय तेव्हापासून तुम्ही तर पूर्णपणे बदलूनच गेलाय. म्हणजे नंदिनीचं ॲक्सिडेंट घडवून आणल्यानंतर तुम्ही तर काय कसे वागताय हे तुमचं तुम्हालाही कळत नसेल, नाही का? म्हणजे तुम्हाला काव्याचं ॲक्सिडेंट घडवून आणायचं होतं, काव्याचं मिसकॅरेज घडवायचं होतं, पण नाही ना, काव्याचं बाळ अजूनही सुखरूप आहे. आणि हे माहीत असून सुद्धा इतके कसे शांत तुम्ही? तर विजय आता वसुवत्यांवर चिडत म्हणतो, कारण बाकी ऑफिसचीही कामं असतात मला, तीही करावी लागतात. आणि इतकंच असेल ना तर तुम्ही करा ना काहीतरी. तर त्याचवेळी मानिनीताई रूमच्या बाहेर आलेले असतात. आता इथे वसुआत्या आणि विजय यांचं बोलणं चालूच असतं. विजय वसुआत्यांवर खूप चिडलेला असतो. विजय म्हणतो, तुमचं आपलं एक बरं आहे, काम ना धाम, फक्त दुसऱ्यांना ऑर्डर सोडायच्या. अहो निदान काहीतरी काम करा, प्लॅन तरी करा, ते पार कसं पाडायचं ते मी बघतो. नाही पण तेवढंही तुम्हाला जमत नाही. तुमचं बरं आहे घरी बसून राहायचं आणि फक्त लोकांना विचारत राहायचं, तुम्ही बरे आहात ना, तुम्ही कसे आहात? तुम्ही काहीच करत नाही, फक्त दुसऱ्यांना बोलायचं. आता यापुढे माझ्या खोलीत शिरताना विचार करायचा आणि विचारल्याशिवाय अजिबातच खोलीत पाऊलही टाकायचं नाही, कळलं? असं म्हणत आता विजय वसुआत्यांनाच धमकी देतो आणि हे सगळं काही मानिनीताईंनी ऐकलेलं असतं. तर आता वसुआत्या म्हणतात, अहो विजयराव. तर त्याचवेळी वसुआत्या पाहतात तर तिथे मानिनीताई आलेल्या असतात. आता मात्र विजय आणि वसुआत्या या दोघांचीही बोलती बंदच होते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं जीवा आणि नंदिनी किचनमध्ये काम करत असतात. तर आता जीवाने गॅसवर पातेलं ठेवलेलं असतं. तर त्यावेळी नंदिनी म्हणते, जीवा हो काय हे? अहो चहा बनवताय ना तुम्ही, मग चहासाठी अगोदर आदन तरी ठेवावं लागेल. अहो पाणी कुठे आहे पातेल्यात, पाणी घेऊन या. जीवा म्हणतो, पाणी कुठे आहे? नंदिनी म्हणते, अहो ते काय? तर आता जीवा पाणी घेऊन येतो. नंदिनीला म्हणतो, आता पुढे. नंदिनी म्हणते, अहो पाणी कसं ओतणार आहात, त्यासाठी कप तर घ्या. जीवा म्हणतो, हो विसरलो. असं म्हणत जीवा कप घेऊन येतो. तर आता जीवा 1 कप पाणी त्या पातेल्यात ओततो. नंदिनी म्हणते, अहो अजून होता, 1 कप पाणी बस होईल का? जीवा हो काय चाललंय हे? जीवा म्हणतो, ते विसरूनच गेलो मी, काय चाललंय मला काहीच कळत नाही, सगळं गोंधळच चाललंय. असं म्हणत आता जीवा गोष्ट सावरून घेण्याचा प्रयत्न करत असतो. नंदिनी म्हणते, काय झालंय जीवा, का असं वागताय तुम्ही? तर जीवा नंदिनीला म्हणतो, का आहे ना मी खूप एक्सायटेड झालो आहे, म्हणजे आज एम्ब्रिओ ट्रान्सफर प्रोसेसिंग आहे ना, म्हणजे ती कधी एकदा पार पडते असं मला झालंय. मी खरंच खूप एक्सायटेड आहे. कधी एकदा ही प्रोसेस कंप्लीट होते, ती सक्सेसफुल होते, कधी एकदा आपलं बाळ येतंय आणि ते बाळ कधी एकदा तू हातात घेऊन येतेस, असं झालंय मला. नंदिनी खरंच मी त्या क्षणाची वाट पाहतोय. आता मात्र नंदिनी शांतच होते. आता जीवा नंदिनीला विचारतो, काय झालं? नंदिनी म्हणते, काही नाही, बघा ना आपलं आता या जगात बाळ येणार आहे. आता त्या सगळ्याची प्रोसेसही सुरू झाली आहे. इतकी आनंदाची गोष्ट आहे, इतकी आनंदाची बातमी आहे, पण आपण कोणाला काहीच सांगू शकत नाही. याच गोष्टीचं वाईट वाटतंय खूप. जीवा म्हणतो, ठीक आहे ना, या गोष्टीचं वाईट वाटून घेऊ नकोस आणि काळजी तर अजिबातच करू नकोस. आपण एक काम करूया ना, आज आपण घरातील सगळ्यांचेच आशीर्वाद घेऊया. खरं तर आर्यामुळे आपलं आयुष्यच बदलणार आहे.
आता नंदिनी सुद्धा खुश असते, परंतु त्याच वेळी नंदिनीचा लक्ष गॅसवर ठेवलेल्या पातेल्याकडे जातो, कारण पातेल्यातील दूध आता फाटलेलं असतं आणि ते पाहून नंदिनीला धक्काच बसतो. नंदिनी म्हणते, अरे हे दूध कसं फाटलंय, हे तर अशुभ आहे. आता नंदिनी घाबरून जाते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, इथे वसू आत्या आणि विजय पूर्णपणे घाबरून गेलेले असतात, कारण मानिनीताईंनी आपलं बोलणं तर ऐकलं नसावं ना याची त्यांना भीती वाटत असते. आता वसू आत्या मानिनीताईंना विचारतात, मानिनी अगं तू कधी आली आहेस? मानिनीताई काहीच बोलत नाहीत आणि त्या विजयकडे पाहतात. तर वसू आत्या म्हणतात, अच्छा म्हणजे तू आमचं बोलणं चोरून ऐकत होतीस का? तर मानिनीताई म्हणतात, छे छे, मी चोरून वगैरे काही ऐकत नव्हते, पण कोणाचा तरी आवाज चढला होता आणि ज्या गोष्टी कानावर पडल्यात त्या मी ऐकल्यात. काय विजयराव, तुम्ही वसुताईंना ऐकवताय? काय माहीत आहे हो तुम्हाला वसुताईंबद्दल? विजयराव, तुम्ही जन्मालाही आला नसाल ना तेव्हापासून वसुताई काम करतायत. एवढंच नाही तर वसुताईंचे मिस्टर गेले ना त्यावेळी त्या खचल्या नव्हत्या, तर खमक्या उभ्या राहिल्या होत्या आमच्या बरोबर आणि आमच्या पाठीशी पार्थ विक्रमच्या हाताशी येईपर्यंत. रादर त्यानंतर अनेक वर्ष वसुताईंनी ऑफिस आणि आमचा बिझनेस सगळं काही सांभाळलं आहे आणि अगदी व्यवस्थितपणे. एवढंच नाही तर त्यांच्या मुलीला रम्याला लहानाचं मोठं केलंय. आणि काय कोण कुठले तुम्ही इथे येऊन त्यांना ऐकवताय? त्यांना बोलताय की काम ना धाम ना म्हणून? आणि काय बोललात तुम्ही? तुमच्या रूममध्ये वसुताईंनी विचारल्याशिवाय शिरायचं नाही. तुमची रूम, ही जी तुमची रूम म्हणून तुम्हाला वाटते ना, ती रूम वसुताईंची आहे. तुम्हाला इथे राहायला दिलंय ना, ही तुमच्यावर केलेली मेहरबानी आहे. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि विजयराव, एक गोष्ट विसरलात वाटतं की त्या तुमच्या सासूबाई आहेत. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला 1000 वेळा ऐकवत असताना की हे घर त्यांचंही आहे, त्यांच्याही नावावर आहे, त्यांचाही या घरावर हक्क आहे. मग आता तुम्हीच ती गोष्ट विसरलात का? नाही म्हणजे आता असं झालंय, घर जावयाला दिली ओसरी, घर जावई हातपाय पसरी. आता विजय रागानेच मानिनीताईंकडे पाहतो. त्यावेळी मानिनीताई विजयला म्हणतात, पण तो पसारा ना कमी पसरवा, नाहीतर हा सगळा जो पसारा आहे ना तो उचलून बाहेर फेकायला मला वेळ लागणार नाही. आणि हो, इथून पुढे घरातल्या कुठल्याही बाईला, घरातच नाही तर घराच्या बाहेरही कुठल्याही बाईवर आवाज चढवून बोललेलं चालणार नाही, असं म्हणत मानिनीताईंनी विजयला चांगलंच सुनावलेलं असतं. मानिनीताई पुढे विजयला म्हणतात, तसं जर झालं, तुम्ही कुठल्या स्त्रीचा अपमान केलात, आवाज वर चढवून बोललात, तर मी तुम्ही कोण आहात हे सुद्धा विसरून जाईन. खरं तर तुमच्यात लक्षात ठेवण्यासारखं काहीच नाहीये. आता विजय रागाने तिथून निघून जात असतो, परंतु मानिनीताई त्याचा हात पकडतात आणि इशाऱ्यानेच विचारतात की कुठे निघालायस? आता मानिनीताई विजयला म्हणतात, चाललात कुठे? सॉरी म्हणायची वगैरे काही पद्धत? तर वसू आत्या म्हणतात, मानिनी अगं राहू देत ना. वसू आत्यांना वाईट वाटत असतं. मानिनीताई थांबवतात आणि म्हणू लागतात, नाही, चुकीची ही शिक्षा मिळायलाच हवी, चुकीला माफी नाही. आणि त्यांनी चूक केली आहे, मग त्याबद्दल त्यांनी माफी मागायलाच हवी. तर आता विजय वसू आत्यांकडे पाहतो आणि म्हणू लागतो, सॉरी सासूबाई. आता विजय सॉरी बोलताच मानिनीताई म्हणतात, निघा. विजय रागानेच तिथून निघून जातो. तर इकडे वसू आत्यांचेही डोळे पाणावतात. वसू आत्या म्हणतात, बरं वाटलं मानिनी, कित्येक वर्षानंतर आज तू माझी बाजू मांडलीस, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस, थँक्यू. तर आता मानिनीताई म्हणतात, थँक्यू म्हणू नका वसुताई, विजयरावांचं चुकलं आणि त्यामुळे त्यांना ऐकवणं गरजेचं होतं. बाकी वसुताई, तुम्ही कशाही वागलात तरी मला माझा स्वभाव बदलता येत नाही. पण वसुताई, खरं सांगू का, थोडी जाण ठेवून तुम्हीही चांगल्या वागलात ना तर मलाही बरं वाटेल. असं म्हणत आता मानिनीताई तिथून निघून जातात. इकडे वसू आत्यांना सुद्धा त्यांच्या वागण्याचं कुठेतरी वाईट वाटत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, पार्थ बातम्या पाहत असतो आणि त्यामध्ये सांगितलं जातं की यवतमाळ जिल्ह्यातील वणी गावामध्ये रस्त्यावर पाणी जमल्यामुळे एका 10 वर्षाचा मुलाचा मृत्यू झाला आहे. तो पाण्यात वाहून गेला आहे आणि त्या मृत मुलाचं नाव आहे पंकज उमरानी असून तो शाळेतून परतत असतानाच हा अपघात घडल्याचं कळतंय. गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्यांची अवस्था खूप बिकट आहे, खराब आहे असं कळतंय. प्रत्यक्षदर्शींनी ज्यांनी पाहिलं त्यांच्या सांगण्यानुसार मुलगा रस्त्याच्या कडेने चालत होता, त्याचा तोल गेला आणि तिथे असणाऱ्या पाण्याच्या खड्ड्यात तो पडला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला. पावसामुळे वाहत्या पाण्याचा प्रभाव जास्त असल्यामुळे तो वाहून गेला. अनेकांनी त्याला शोधून तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेलं, पण त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. आता ही बातमी ऐकल्यानंतर काव्याला धक्काच बसतो. काव्या अस्वस्थ होते आणि पार्थला म्हणू लागते, त्या बिचाऱ्या मुलाच्या आईला वाटलं तरी असेल का हो की आज आपला मुलगा बाहेर जाणार आहे, तो परत येणारच नाही.
त्याच्या वडिलांना ही जाणीव असेल का आपण आता आपल्या मुलाला भेटतोय ही आपली शेवटची भेट असेल असं? बातम्यांमध्ये पुढे सांगितलं जातं की या सगळ्या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये खूप प्रचंड आक्रोश निर्माण झाला आहे. खरं तर प्रशासनाकडे अनेक वेळा विनंती करूनही, अनेक वेळा प्रश्न मांडूनही प्रशासनाने या रस्त्यांकडे दुर्लक्ष केलं आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे. संतप्त नागरिकांनी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसंच रस्त्यांची लवकरात लवकर चाचणी करून ते रस्ते नीट करण्यात यावे अशी शासनाकडे मागणीही केली आहे. आता मात्र काव्याचा संताप होतो. काव्य म्हणते सगळीकडे तेच, गाव असो किंवा शहर असो, सगळीकडे तेच तेच तेच. खरंच रस्ते वाहून जात आहेत, पाणी साचतंय, खड्डे होत आहेत, त्या खड्ड्यात माणसं त्यांचा जीव गमावतायत. उद्याचा सूर्य आपला असेल, परंतु आजचा अंधार आपल्याला गिळतोय की काय असंच वाटत असतं. हे सगळं किती भीषण आहे हवं असं म्हणत आता काव्या स्वतःला त्रास करून घेत असते. पार्थ आता टीव्ही बंद करतो आणि काव्याला आणून खुर्चीवर शांत बसवत म्हणतो, चला या बसा, अगोदर तुम्ही शांत व्हा. आता पार्थ काव्याला पाणी प्यायला देतो आणि म्हणू लागतो, पाणी पिऊन घ्या. आणि त्यानंतर पार्थ काव्याला विचारतो, ठीक आहात ना? काव्या म्हणते, नाही आहे मी ठीक. देशमुख, अहो इथे सुद्धा पाऊस सुरू झाल्यावर IIP रोडची सुद्धा अशीच अवस्था होणार आहे ना? आता पार्थ काव्याला म्हणतो की तुम्ही खूप टोकाचा विचार करताय. काव्या म्हणते, नाही पार्थ, हा टोकाचा विचार नाहीये, पण मला कळत नाहीये की IIP रोडचं काम कसं आणि कोणत्या पद्धतीने चालू करू. त्या कॉर्पोरेटरचा व्हिडिओ जरी आपल्याकडे असताना तरी आपण काहीतरी करू शकलो असतो. ऐका ना, असं तर नाहीये ना की मी काहीच करू शकणार नाही. आता पार्थ काव्याला समजावत म्हणतो, काव्या, मला खात्री आहे की तुम्ही लवकरात लवकर यावर उपाय शोधाल. अहो जगात अशी कुठलीच गोष्ट नाहीये की जी काव्या देशमुख यांना जमणार नाही. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आर्याची एम्ब्रिओ ट्रान्सफर प्रोसेस चालू झालेली असते आणि त्याचवेळी इथे नंदिनीच्या हातून एक बॉटल खाली पडते आणि तीच आर्याच्या गोळ्यांची असते. आता जीवा आणि नंदिनी धावतच त्या ठिकाणी येतात आणि म्हणू लागतात, थांबा, ही प्रोसेस नाही होऊ शकत. आर्या आमचं बाळ तिच्या पोटात वाढवणार नाही. आता हे ऐकून आर्याला धक्काच बसतो. आता नंदिनीला आर्या कशा प्रकारे समजावेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.